गुड आफ्टरनून. नाशिकवरून आल्यापासून आपण व्हिडिओच नाही तयार केला, कामाने वेळच नाही भेटला, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही तयार नाही केला. पण आता काय आलंय, जरा कामानिमित्त पुण्याला जायचं आहे आज. आता पुण्याला जाऊया, चला एकदा पुण्यावरून जे काय आहे ते काम उरकून घरी येऊ. शिवदादा किंवा यांना कोणाला नेत नाही, जर जायचं आहे, थोडंसं खरेदी पण करायची आणि थोडंसं काम आहे. एक एक पैसे घ्यायचे, साला त्यांनी लई दिवस झालं पैसे अडकून ठेवलेत. गाडी चालू करून 2 मिनटं थांबवतो. मॅडमचं काही काम असलं तर येतात बाहेर, नाही आलं तर आपलं निघूया. ओके चला. पाठीमागच्या वेळेस एक आपण व्हिडिओ तयार केला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण जेवढं पुण्यातील काही नाही का, म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे तेथील परिसर आपण दाखवला होता. बाकी अजून काही सांगायचं जर झालं तर जे आपलं रोजचं चाललंय दैनंदिन तसंच आहे. पण जरी आपण ठरवलं तरी नाही का, आपण म्हणतो व्हिडिओ बनवायचे, अपलोड करायचे, ते रोजच्या रोज तयार करणं किंवा एडिटिंग करणं नाही पॉसिबल होत. रेग्युलर आपण कामातनं वेळ काढून सभोवतालचा परिसर, तर आपण सिटीत तर राहत नाही. सिटीत राहिलं ना की त्यांचं कसं जे वातावरण आहे का ते सेम असतं. तसं आपल्याकडे तसं नाही ना. आपल्याकडे खेडेगावात आहे ना, काय होतं, रोज वातावरण बदलत राहतं रे. आणि खरं नाही का, म्हणजे माझं एक असं म्हणणं आहे की सिटीपेक्षा खेडेगाव खरंच खूप चांगलं. चला आता काय आलंय, ओढूच्या जवळ आलोय आपण आता नाही का. तर जाऊ आता पुण्याला जाऊ. जाताना तुम्हाला पुण्यात जाताना जो काही प्रवास किंवा जो काही नाही का, लोणीकंद, वाघोली जे काय येतील जाताना ते तुम्हाला दाखवेल मी. कसं आहे वातावरण, आहे का नाही एकदम झक्कास असं. मे मध्ये जास्त पाऊस झाला, तेव्हापासून आतापर्यंत परत पाऊसच नाही. आता बहुतेक परत एकदा पावसाचं वातावरण झालंय, परत पाऊस येऊ शकतो. व्हिडिओ तर चालू ठेवतो मी, पण तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवतो. जरा आहे ना, आपलं CNG संपलंय. जाताना जरा CNG भरून जाऊ गाडीत, म्हणजे पुण्यावरून आलं तरी कटकट नाही. कशी आहे गुलछडी, धुतल्यामुळे ना एकदम टक्का असाशी दिसते बघा. तरी पण ते का चिचं खाली असल्यामुळे ना वटवागुळ वगैरे ते ना घाण होते तिथं. चला आता CNG भरू आणि पुण्याला जाऊ आपण. A few moments later. वाघोलीत ना इथं आलं की इथून पुढे ना 100% ट्रॅफिक चालू होतं. म्हणजे दरवेळेस आताच नाही, तुम्ही कधीही या. हा भाग आहे ना, तुम्हाला 99% तरी वेळा आहे ना, म्हणजे ट्रॅफिकने असं जामच असतो. बाकी इतर वेळेस तुम्ही कधी जरी आलात तर असं कधीच होणार नाही की तुम्हाला इथं ट्रॅफिक लागलं नाही. चुकून 100तून एखाद्या वेळेस असं असेल की बुवा इथं तुम्ही आले आणि तुम्हाला ट्रॅफिक लागलं नाही. कसं आहे वाघोलीतलं ट्रॅफिक हे, जे आपण जे म्हणतो ना की लाईफलाईन हॉस्पिटल ते वाघेश्वर मंदिर, ह्या जागेत ना, एवढ्या जागेत कंटिन्यू ट्रॅफिक असतं, म्हणजे असतंच. पुणे रोडला किंवा पुण्यात गाडी चालवायचं म्हटलं की जिकरीचं काम आहे बुवा. कोण अचानक कुठून आडवं येईल, कोण कुठून येणार नाही हे सांगता येत नाही.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पूल संगमवाडीमध्ये आलोय आपण आता. संगमवाडी बीच. इकडे लई चक्र झाले तरी शिवाजीनगर कोर्टात आहे ना सारखं येणं असंच, त्यामुळे इकडे ना खूप चक्कर झालेत. त्यामुळे इकडं त्यामुळे हा इकडचा परिसर म्हणण्यापेक्षा इकडचा हा रूट आहे ना हा सोपा वाटतो, कारण या रोडला एवढं ट्रॅफिक नसतं. पाठीमागे एक सिग्नल आहे स्क्वेअरला, ते तिथं जर समजा झालं तिथं ट्रॅफिक असेल तरच, नाही तर मग शक्यतो इकडे ट्रॅफिक नसते एवढी. बघा पुढं समोर संचेती हॉस्पिटल. आता आपण काय करू, इथे ना लेफ्ट घेऊ आणि स्ट्रेट जाण्याऐवजी लेफ्ट घेऊन लेफ्ट निवळूया. मधले एक मार्ग तुम्हाला दाखवतो मी. ओके, समोर आहे ना माझ्या राईटला शिवाजीनगर कोर्ट आहे. हे इथं आलं ना, इथून आपला राईट घ्यायचं बरं का. आणि राईट घेऊन तुम्हाला सांगते थोडंसं आहे ना बरोबर पुढं जायचं. इथून एक रस्ता आहे आणि पुढून पण रस्ता आहे. जर तुम्हाला वाटलं तर इथूनही घेऊ शकता. इथं आलं ना पुढं, इथून राईट घ्यायचा. पहिले पण गाड्या बघायच्या आणि इथून राईट घ्यायचा. काय होतं तसं इथं ना शक्यतो असं राईट कोणी घेत नाही, कारण सगळ्या गाड्या समोर येतात ना. पण आपण थोडीफार चुकायचं असतं. काय मग बरोबर राहून कसं जमल, बरोबर आहे का नाही. थोडंफार चुकलं पण पाहिजे. A few moments later. हे ना आपण इथं आपली गुलशेडी पार्किंग केली आणि पार्किंग केल्यानंतर हे दादा आहेत यांचं तुम्हाला काय माहिती का, हे त्यांचं पाठीमागे रिक्षा आहे. आणि हा जो गाडीवाला आहे का, या बाजाराने काय केलं आहे, त्यांचे रिक्षाचे म्हणजे समोर एकदम गाडी लावली. 1 तास झालं ते वाट पाहतं ते. दादा आता आपली पार्किंग केली इथं, साईडनं जागा वगैरे ठेवली. चला आपण आता ना आपल्या हा गुलशेडीला पार्किंग केलं आहे. पार्किंग करून आता पुण्यात चाललो आहे. तर किती वेळ लागेल ते पाहूया तिथे गेल्यावरती. चला जरा पुण्यात जाऊन येऊ. चला आपल्याला पुढं जायचं आहे पुण्यात. कोण कुठून जाऊन देईल का नाही पाहू दे पहिले. चला पुण्यात आत्तापासूनच ना गणपती मूर्ती विकायला चालू झाले. कशा आहेत एकदम छान छान अशा मूर्ती आहेत. इकडनं चुकीच्या मार्गे आलो काय, इकडनं जाऊन देतील का. इकडनं लय गाड्या आहेत आपली, इकडनं जाऊ. इकडनं बघून जायचं, इकडनं जाऊया, इकडनं सोपं पडतं. चला हे इकडनं आहे ना. येऊ एखादं गाडीवाला धडकायचं इथं हात पाय काढून माझं. चला चला तुम्हाला पुणे दाखवतो. पुणे कसं आहे ते, कसं आहे इकडं पुणे. हे बघा हे पाठीमागे चालतो ना, इथं हे सर्व खाण्यापिण्यासाठीचं एकदम जंक्शन. इथं नाश्ता करा मस्तपैकी. कसं आहे पुणे.
शनिवारवाडा. कसं आहे पुण्यात हे शनिवारवाड्यापाशी आहे ना ट्रॅफिक जाम झाले असं एकदम. कसं आहे शनिवारवाडा बघा वरती कसे लोक आहेत ना तिथे ना. बघा शनिवारवाड्याच्या वरती कसे लोक फिरतात. बराच वेळ झालं माईक जोडून ठेवला आहे मी. जर का माईकमधलं चार्जिंग संपलं तर मध्येच बंद पडेल सगळं. चला मला पुणे एकदा परत दाखवतो पुणे कसं आहे. शनिवारवाडा आज 15 ऑगस्ट. मग आता काय समोर गर्दी आहे का माहिती. चांगलीच गर्दी आहे आज. लई ट्रॅफिक जाम झाली मगापासून. चला आता पलीकडे जाऊया आधी. इथे एका पुणे जर आपल्याला 1,500 रुपये घ्यायचे आहेत. 1,500-2,000 रुपये घेऊया पहिलं. A few moments later. सगळं असं आहे ना ट्रॅफिक जाम झाली. मला वाटतं इकडनं जाण्यापेक्षा इकडनं जाऊया. चला हे इकडनं पुण्यात जायचं. चला हा जो आहे ना हा माझा पुण्यातला शॉर्टकट. ते शनिवारवाड्याच्या पलीकडून जायचं म्हटलं ना की तिकडनं आहे ना काय होतं जास्त गाड्यांचं असतं. त्यापेक्षा इकडनं यायचं आपलं. इथे सकाळ पेपरचं जे आहे ना सकाळ न्यूजपेपर त्याचं मेन ऑफिस आपलं तिथून यायचं. इकडे डायरेक्ट पुण्यात. चला 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 चला. 10 दिवसावर गणपती आलेत आणि त्यामुळं गणपतीची तयारी चालू आहे. मस्त गणपतीची तयारी चालू आहे ना त्यामुळं इकडं नाही का असं येऊन देत नाहीत गाड्यांना. A few minutes later. इथे ना आपण आत्ता एक हाय अशा दिसेल. हा इथे ना आपण आत्ता जस्ट 2 शर्ट घेतलेत. पॅन्ट पाहिली पण पॅन्टचं काय मला थोडंसं व्यवस्थित नाही वाटलं त्यामुळे पॅन्ट तर नाही घेतली. 2 शर्ट घेतलेत. हे माझं फेवरेट दुकान. मी ज्यावेळेस पुण्यात येतो ना तेव्हा मी इथं बघा ही हा रकाना इथून कपडे घेतो का प्रत्येक वेळेस. हे दादा आहेत त्या दादांकडनं प्रत्येक वेळेस आलं ना. आता सध्या शर्टची खरेदी केलेली आहे. आता शर्ट घेऊ. पॅन्ट आपण नेक्स्ट टाईम आलो की नंतर ना पॅन्ट घेऊन जाऊया. चला दादा येऊ का त्यांच्याकडे बिल करतो. चला आता एकदा आहे ना इकडं जाण्यापेक्षा इकडं मोबाईलवरून यायला तरी कळायचं नाही. वाचला गर्दीमध्ये माझा एवढी गर्दी आहे. फॅशन कॉर्नरमध्ये जाऊया समोरच्या. एवढ्या गर्दीतून जायचं आहे आता. थांबा 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 दादा थांबा दादा थांबा. आई बघा इथं फॅशन कॉर्नरमध्ये जाऊ. एखादी चप्पल सँडल काहीतरी पाहूया. एक मिनिट. चला इथं आपण आहे ना दरवेळेस येतो बूट न्यायला. दादांकडनं आपण प्रत्येक वेळेस बूट नेतो. आत्ता हे आपल्याला चप्पल वगैरे न्यायची चांगली. तर चला आता इथे ना मस्तपैकी चांगला बूट वगैरे पाहू आपण. दादा आम्हाला एक सँडल दाखवा बरं का. आता एक चांगला सँडल दाखवा. कुठं ठीक आहे चालेल मी पाहतो मग तुम्हाला सांगतो मला आवडला. बघा हे बूट वगैरे इथं एकच भाव 500. बाकी आपण सँडल घेतो जो 350-400 रुपयापर्यंत असतो. ठीक आहे चालतं घेतो मग तुम्हाला सांगतो कोणता घेतला तू. A few moments later. चला आता आपण इथून चप्पल घेतली मस्तपैकी. चप्पल घेऊन चाललो. बघा हा समोरचा परिसर कशी आहे गर्दी. मोबाईल कवर 60 रुपये. मोबाईल स्टँड 10 रुपये. अरे कसं स्टँड बघू थांबा. चला मोबाईल स्टँड 10 रुपये. एकच मिनिट कसलं मोबाईल स्टँड येतं पाहूया एकदा. स्वस्तात मस्त असेल तर घेऊया. चला थांबा चला थांबा. आपण चार्जिंग करतो त्यावेळेस खाली ठेवताना ते हे होतं म्हणून कवर घेतलं आहे. आपलं स्टँड घेतलं आहे. दुसरीकडं मला वाटतं आपण जरा लाईटीचं पाहिलं. मला बॅग पण घ्यायची बघा एखादी. पहिली मॅडमला उज्जैनला जायचं आहे ना तर त्यासाठी बॅग घ्यायची. चला बॅग घेऊया आधी. आज
15 ऑगस्टमुळे काय ना खूप तुफान गर्दी आहे. लोक थांबतात म्हणून समोरचं दर्शनच बंद करून टाकले. लोक थांबून गर्दी करतात म्हणून वरती ना तसं देखावा केलाय पाहिजे. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर. दर्शनच बंद केले त्यासाठी. लोक गर्दी करतात ना म्हणून. चला पहा तुम्ही, मी पण पाहतो. चला सगळ्या वस्तू जपून ठेवल्या पाहिजेत, नाहीतर माझ्या सहित वस्तू चोरून जायच्या. तसं नाही झालं पाहिजे. कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय शेजारी. चला 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 चला, कशी आहे गर्दी. पे अँड पार्क. आपल्याला बॅग घ्यायचं, एक मस्तपैकी बॅग घेऊ. बरं झालं बा इकडे गाडी आणली नाही मी. असलं ट्रॅफिक झालं इकडं, जाम झाले सगळं, ट्रॅफिक जाम. काही लोकांना काही देणं घेणं नाही. कोण येतंय कोण जातंय काय होतंय, त्या असल्या गोंधळात आहे ना आपण चाललोय. बघा एखाद्याने मोबाईल ओढून नेला तरी कळायचं नाही. कसली गर्दी आहे. हो काय समोर समोर ह्या वर्षीचा आहे ना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखावा. सुवर्ण योग तरुण मंडळ. कसा आहे देखावा या वर्षीचा. रिक्षावाले थांबा. कसा आहे या वर्षी देखावा. एकदम झकास. चला तिथं शेजारी ना तुझ्या बाजूला बॅग हाऊस आहे. तिथं बॅग हाऊसमध्ये बॅग घ्यायला जाऊ. तिथं आहे ना गणपतीसाठी ना डेकोरेशन आहे. डेकोरेशन साहित्य कसलं भारी आहे. कसली गर्दी आहे बघितली का. ते दुकानात गेलो नाही, बॅग चोरला गेली तर. हे ना इथं समोर बॅग हाऊस आहे. बॅग हाऊसमध्ये जायचं पण इतकी गर्दी आहे आता. आपण आत्ता पुढे गेलं इथं बघा ही एक बॅग घेतली त्या बॅग हाऊसमध्ये. इथं समोर बघा गर्दी कसली. आणि हे आपलं ना बॅग कवर आहे. हे इथं मस्तपैकी बघा ही बॅग घेतली. ते बॅग घेऊन निघालो पुढं. आता हे काय कसली गर्दी इथं यार. नाही ना आज तुफान गर्दी इथं. हे काय गणपतीचं झालंय का. कशी इथे गर्दीच गर्दी. पुणे तिथे काय उन्हे. चला आता जाऊया पुढं. सायलीसाठी स्पेशल बॅग घेतली. इकडे आहे ना समोर बॅग आहे आपलं. हे तुळशी बाग आहे पण तुळशी बागेत जाण्याचं आहे ना आपलं तर आता धाडस होत नाही बाबा. चला आपण आपलं इकडं जाऊया परत. आपलं परत माघारी जाऊया. माघारी जायला पण गर्दी खूप आहे. आता मी गर्दीतून बाहेर गेलो की मग तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो. चला आता बॅग घेतली तर मस्तपैकी आहे ना सायलीचा फोन आला होता. फोनच्या नादात सगळं राहून गेलं. हे तर माळा वगैरे कशा आहे का. चला आता ना जरा लाईटिंगचं घेऊ थोडंसं निघूया. इथं आहे ना पुण्यात जर तुम्हाला काय खरेदी करायचं असेल कॅमेरा वगैरे काय तर इथं महावीर स्टोअर्स आहे इथं. आणि पलीकडे मी आता ते बॅग घेतलं ना ते बॅग पशी एक असं आहे ना 2 ठिकाणी कॅमेऱ्याचं वगैरे चांगलं तुम्हाला भेटतं. असं मी प्रमोशन नाही करत पण आहे ते सांगतो म्हणजे कोणाला फायद्याचं जर पडलं तर फायद्याचं. इथं बघा इथं कोणताही ज्यूस आपलं कोणताही ज्यूस नाही कोणताही शूज 300 रुपयाला होता. चला इथं आहे ना गर्दी इकडं याकडं त्याकडेला त्याकडं ह्याकडेला. आपल्याला थोडंसं लाईटिंगचं सामान घ्यायचं आहे. लाईटिंग सामान पलीकडच्या बाजूला आहे. थांबा. चला नवीन गाडी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. थांबा. बघा आता संध्याकाळ झाली ना कसं एकदम छान दिसतंय. वरती भगवा मध्ये पांढरा असं एकदम दिसताना छान दिसतंय. गर्दी एक ना गर्दीचा नाद नाही. चला आता आपल्याला ना लाईट घ्यायला जायचं आहे. तुमचं कुठं लाईटिंगचं पाहिजे मला भेटलं पाहिजे लाईटिंगचं. तुला नाही का आता देऊ झालोच्या गणपतीपासून इकडे पुढं आलो चौकात या कॉर्नरला. मला माहीत नाही बरं का इकडं काय आहे म्हणता. इथं लाईटिंगचं दिसते मला. इथं इथं जाऊ काय नो असे फोकस लाईट पलीकडे बरं का
चला पलीकडे दिसते तिकडे जाऊया. आपलं काय करायचं आहे गणपतीसाठी ना तिथं फोकसची लाईट असते ना आपल्या एक प्रकारे भिंतीच्या खालच्या बाजूला असं वर खालून वरपर्यंत सुट्टी ना भिंतीवरती असे पसरणार लाईट तशी पाहिजे. इकडे सगळं डेकोरेशनचं लाईटिंगचं भेटते. कधी आले तर इकडे आवर्जून येत जा. इकडे खरंच छान आहे. ह्या गलीतून आपल्याला राईट लेफ्टला जायचं लेफ्टला. चला इथून पुढे जाऊन लेफ्टला जाऊया. A few moments later. हे आपण आत्ता आहे ना पुण्यातील ह्या दुकानात आलतो. आपण इथं आत्ता ह्या 2 लाईट घेतल्यात RGB नाही का. आपले हे दादा होते त्यांच्याकडनं ह्या 2 RGB लाईट घेतल्यात रिमोटच्या. आपले 2 लाईट घेतल्यानंतर ना ही आपली बॅग आहे. इथून अजून बरंच आहे. तुम्हाला जर काय लागलं ना तर येते येऊन तुम्ही हे घेऊ शकता. आता गणपतीसाठी आपल्याला झुंबर आता गणपती आलेत ना तर गणपतीसाठी तुम्हाला असे झुंबर वगैरे पाहायला भेटतील. हे पाठीमागे स्टारवाले आहेत. म्हणजे जरी काय लागलेच तरी अशा लाईटी तुम्हाला समोर नाही का. ह्या लाईटी प्लस हे पण अशा लाईट चांगल्या लाईटी आहेत. प्लस इथं छोटे कसं झगमगाट आहे सगळा. पहा कसं आहे झगमग झमझम सगळं अशा ह्याच्यात आहे ना. इथं आपण नाही का हे दादा ही लाईट इथलं आहे तरी 120 फीट का इतना बड़ा नहीं. और ये वाला स्टार का चाहिए तो मुझे स्टार ये वाला 200 का. काय केलं व्हिडिओ बंद केला. दादाला म्हटलं थोडंसं मला ना व्यवस्थित रेट सांगा. आपण हा एक स्टार घेतोय 170 रुपयात. ठीक आहे जाऊ दे झालं नाही का दादाचं काय एवढं हे नाही. गणपतीच्या पाठीमागे लावायला वगैरे एकदम नाही. तरी अजून पण पाहू लाईटीचं. मला वाटतं अजून एखादी लाईटीचं आहे पण नको लाईट घेण्यापेक्षा आपण सध्या स्टार घेऊया. हा हे ना तर आपण मस्तपैकी तुम्ही गणपतीसाठी नाही का लाईटिंग वगैरे घेतलेली. लाईटिंग घेऊन मला वाटतं तर पुढं जाण्यापेक्षा पाठीमागं जाऊया आता इकडं येण्यापेक्षा. चला कधी आलेच कोणी बघा हे श्री गणेश लाईट हाऊस आहे. येथे या आणि तुम्ही घेऊ शकता लाईट. अजूनही बरेच आहेत डेकोरेशनचं. आता मी पुढं जात नाही बाबा नको. तर तुम्हाला जाऊन दाखवू. तर मी घेत नाही पण तुम्हाला दाखवतो इकडे काय आहे. लय लांब जात नाही आहे का नाही. बघा इकडं अजूनही बऱ्याच लाईटिंग वगैरे आहेत. तिथून आपण आत नाही जात. इथून लेफ्टला जायला जागा आहे का नाही. मला वाटतं इथून जागा नाही राहू लेफ्टला जायला. नाही इथं काय नाही. इथं नाही जागा राहू नको. लेफ्टून लांब जायला लागेल. तिकडं नको आपल्या इकडनं जाऊया माघारी. चला गाडीकडे जाऊया आपल्या. आणि गाडीकडे जाताना ही बॅग सगळं घेऊन जायचं म्हणलं ना आता खूप जड झालं आहे मला खरं तर. चला आता जाऊ द्या. A few minutes later. हे आपण आत्ता आहे ना इथे कपडे खरेदी केलेत. त्यातलं हा एक व्हाईट शर्ट टी शर्ट पॅन्ट वगैरे खरेदी केलेत. मला हां हे 2 पॅन्ट खरेदी केल्यात. 2 टी शर्ट खरेदी केले. हा एक व्हाईट शर्ट खरेदी केला. आणि जरी कधी आलात तर बऱ्याच वेळा मी काय करतो मी आलो का मी आपल्या इथंच खरेदी करतो. ते पलीकडचं तिथे एक आणि इथं एक आपलं. तर ते जे पॅन्ट वगैरे आहेत तुम्हाला इथं आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहेत. हे असं नाही का प्राईस जरी तुम्ही पाहायला गेले तर तुम्हाला असं प्राईस वगैरे जास्त नाही लागणार. प्राईस पण एकदम रिजनेबल आहे. कधी आलात तरी तर खरेदी करा आपण नाही का. आपल्या काही इथं शेट वगैरे असतात ते तुम्हाला थोडंसं सांभाळून घेतील. मी आपण काही प्रमोशन नाही करत बरं का. आपण कसं सांगितलेलं गरजेचं आहे की आपण आल्यावरती इथं खरेदी करतो आपण. दादा हा टी शर्ट ठेवा ना तेवढा अंदर पोचतो. आपलं नाही का इथं बघा आता हा शर्ट वगैरे. चला अजून काय लागलं तर या घ्या. चला येऊ का. चला काय ही आपली बॅग. ही एक दुसरी बॅग. तर हे सगळं घेऊन आपल्याला निघायचं आहे. ओके चालते. चला ओके चला शेट. ओके का इथून मला वाटतं आपण परत आलो त्याच रोडने जाऊया का इकडं. चला इकडनं जाऊया आता जरा. अजूनही तुम्हाला कुठे लागलं तर पहा दिसेल इथं आल्यावरती. काय आता पुण्यात काय पुण्यात इथं काय ऊन आहे सर्व काय भेटेल.
इतक्या गाड्या पळवतात ना लोक, अंगावरती येतात डायरेक्ट. एक मिनिट दादा, एक मिनिट दादा, एक मिनिट थांबा. काय होतं, एक मिनिट दादा थांबा. आपल्याला पुढून जाऊ, एकूण जाऊया का? इकडे नाही जागा, इकडेच जावं लागेल. इकडनं जवळ पडेल, जाऊ द्या. इकडनं जाण्यापेक्षा 1 2 3 नको, इकडनं पण नको, इकडनंच जवळ पडेल. मग काय एवढं लांब जाण्यापेक्षा इकडनं जाऊया. आता कपडे घेतलेत खरं, पण ती व्यवस्था आली पाहिजेत, नाहीतर काय व्हायचं, अंगावर पडायची कपडे. मी ना जास्त महागातली घेत नाही, कारण मला एकदा कपडे आवडली ना तर तीच कपडे सारखी घालतो, नाही तर मग ती नाही ना आवडली ती कपडे घालत नाही मी. भले ती नवीन असली ना तरी फेकून देतो. हे उधळपट्टीवाला वगैरे असला प्रकार नाही माझा. तर ते काय होतं, मला नाही आवडली का मग मी ती कपडेच घालत नाही. त्यामुळे घेताना स्वस्त घ्यायची, जेणेकरून आवडली तर घालता येतात, नाही आवडली तर तशी ठेवून द्यायची. आता पाठीमागच्या वेळेस मी 2-3 शर्ट घेतलेत, खरोखर नाही आवडली, मी नाही घातले. टी शर्ट 2 टी शर्ट आहेत आणि 3 शर्ट आहेत फुलबायांचे, नाही का आपले, पण नाही आवडले तर घालतच नाही मी ते. शनिवार वाड्यापाशी आपण आलोय. आता हे शनिवार वाड्यापासून आता मी दिसतो का नाही काय माहिती, कारण काल बाहेर आभाराचा अंधार आहे. अशा ह्याच्यातनं मी लावलंय डोळ्याला ढापान. पण बघू, एका माझ्या इकडे ना ह्या बाजूला शनिवार वाडा आहे आणि हातात आपली बॅग, ही बॅग घेऊन चाललोय. बऱ्यापैकी खरेदी झाली आपली. हा शनिवार वाडा, ओके. बाबा गाड्या बघू दे, नाही तर एखादं धडकायचं येऊन मला. चारण्याची कोंबडीन 12चा मसाला व्हायचा, नाहीतर त्यापेक्षा नीट बघून चालू द्या. रिक्षा थांबा, रिक्षा आवाज यायचा बाबा. एका जवळ आलो आपण. इथनं आपल्या फक्त रस्ता क्रॉस करायचा आणि पलीकडे जायचं. सायलीनं सांगितलं काहीतरी खाऊन. आता कसं काय खाऊन, एवढ्या अंधारात. उपवास एक तर तिच्यामुळे उपवास धरला आहे मी, कधी उपवास धरत नाही. आणि बायकोनी सांगितलं म्हणून उपवास धरला आहे. कसं आहे, समोर ट्रॅफिक पहा. आता इथून जवळ जायचं आपल्याला, आता हा रोड क्रॉस करायचा. हे बॅग आणि ते सगळं घेऊन रोड क्रॉस करायचं म्हणजे ना अंगाला काटा येतो. थोडंसं सावधपणे जायला पाहिजे. कसं आहे पुणे, हे आमचं पुणे. तर कसं क्रॉस करू पुणे? थांबा दादा, थांबा. बॅग इथं लई ट्रॅफिक व्हायला पाहिजे, लई. मग कसं होतं, लई ट्रॅफिक झालं का मग लोक थांबतात जागेवर. इथून रोड क्रॉस करायला जागा नाही आहे. थांबूया का? मला वाटतं इथून जाऊया का? थांबा एकच मिनिट दादा, एक मिनिट दादा, एक मिनिट दादा. थांबा. आलो बाबा रोड क्रॉस करून. चला भाई, इथून आता इथं काही खायला नको, सोलकडी वगैरे काही नाही बाबा. कसं आहे शनिवार वाडा, कसं आहे संध्याकाळचं पुणे. इकडनं जायचं का? इकडनं जाऊया. तिकडनं जायचं म्हणलं ना लई ट्रॅफिक, लई लोक रे, गर्दी पण नको वाटतं तिकडं. हे आपलं शॉर्टकट बरं आहे इकडं. चला. अरे सँडल पण चप्पल पण घेतली आपण मस्तपैकी एक. आपली गुलछडी आहे. या गुलछडीला घेऊन जायचं. चला आता एक बॅग ठेवली पाहिजे पहिली. कसं आहे पुणे ते ना, आता कॉर्पोरेशन ही नदी बरं का. आता आपण नदीची तिथं गाडीनं पार्किंग केली. ह्या बाजूला इकडे ना, इथून आत गेलं, डाव्या बाजूला गेलं की शनिवार वाडा. आणि हे इकडं म्हणजे तुम्हाला दाखवतो एक मिनिट थांबा. ह्या इथं वगैरे पुलावरती कसली गर्दी पहा, कशी गर्दी, एक कशी लोक थांबलेत.
कॉर्पोरेशन आहे नाद नाही आज कसलं भारी केलं इथं. हां गुलछडीला घेऊ आणि निघूया घरी. चला तरी इथून आपण निघालोय बरं का. तर कोणी आडवी नाही आलं पाहिजे तिकडनं, नाहीतर ते टू व्हीलरवाले आहेत ना बसले का नाही बसली. चल जाऊ दे त्याला काय नको का एवढी फिटून कुठं लावतात का गाडी आहे का नाही. चला का आता बंड गार्डन रोडला तिकडे जायला पण काय प्रॉब्लेम नाही, पण तिकडे जर गेलं ना इतकं ट्रॅफिक असतं ना, त्यामुळे मला असं वाटतं तिकडे जायलाच नको. हे काय रिक्षावाला बाबा फर करतोय. इकडनं जागा आहे का नाही बाबा. मॅच चुकलो होतो किंवा असं कसं बसवाले. चला काय होतं लई मी कॉमेडीच्या नादात आहे ना, कधी कधी असं वाटतं ओव्हर करतो का काय, एखादं म्हणायचं डोक्यावर परिणाम झाला का काय. तेच पण लई पण नको कॉमेडी करायला ना. इथं हा बाई इथंच गर्दी असते बरं का दरवेळेस. सुटला तर बरं होईल सिग्नल, नाही तर काय व्हायचं सिग्नलच्या जवळ जायचो आणि सिग्नल लाल व्हायचा. रे देवा 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 बुर्र. चलो रिक्षा पळव रिक्षा पळव रिक्षा पळव रिक्षा. तुझ्यामुळे गुतर नाही तर मी. अरे रिक्षा पळव रिक्षा पळवलं बाबा रिक्षाने. चला आपण आता ना वाघोलीच्या बाहेर निघालोय. म्हणजे अजून हद्द वाघोलीचीच आहे, पण वाघोलीच्या बाहेर निघालोय ट्रॅफिक मधून. बीजेस फाट्यापर्यंत आलोय परत. मला वाटतं आजचा हा व्हिडिओ बराच मोठा होऊ शकतो, लई जर काय आलं ना तर मी व्हिडिओ बऱ्यापैकी कट करेल. जे मोजकच आहे ना तेवढंच ठेवलं यामध्ये. काय रात्री तुम्हाला असं रस्ते दाखवायचे नाही का, ते पण बरोबर आहे. कोरेगाव चालू आहे आपण आता. कोरेगावातून इथं कुठेतरी थांबून आहे ना शिवदाला ज्यूस घेऊया. आणि सायली म्हटली होती तू एखादी उपवासाची नाही का, तो उपवासाचा चिवडा जर भेटला तर तो पाहू. गाडी इथं लावू का साईडला आहे का, इथं लावतो 2 मिनटं जरा. त्याला काय 2 मिनटात यायला लगेच जाऊन 2 मिनटात. चला इकडे एक मस्तपैकी आता ज्यूस घेऊया शिवदासाठी आणि एक माझ्यासाठी. मला इथं पिण्यासाठी आणि शिवदाला घरी घेऊन जाण्यासाठी. तर तिथे आपलं कसं आहे, हे आपण कच्ची दाबेली घेतो यांच्याकडनं. हे तर मंचुरियन आणि हे आपलं कोरेगाव. कसं आहे कोरेगाव संध्याकाळचं दिसते पहा. चला आपलं ज्यूस आलाय, ज्यूस पिऊया आधी. A few moments later. चला आता ना मस्तपैकी शिवदादाला ज्यूस घेतला. त्यानंतर ना परत यांना कुल्फी घेतली. ही सायलीला एक, दीदीला एक, गौरवला एक, मला एक.
किंवा माझ्यावरची मी ज्यूस पिणार, माझ्यावरची कुल्फी आईला. आपण आलोय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या श्री क्षेत्र वडबुद्रुकमध्ये. तर आपलं सर्वांचं श्री क्षेत्र वडबुद्रुकमध्ये सहर्ष स्वागत. ए बाबा लाईट घे ना, खाली नरसाळ्या डिपरवर चाललाय असा, आणि त्यात ती लाईटची एवढी मोठी लाईट लावली. ला 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 ला. श्री क्षेत्र वडबुद्रुक नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. चिमे ना सावधची बरं का, कधी आणणार येतोय. अरे चिमू, तुला ना असं वाटतं हा माणूस आलाय म्हणजे लईच काय कुठून असा चंद्रावरून जाऊन आलाय काय कळत नाही असे. कुठे गेलं? वो 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 चिमू, इकडे मी इकडे. अरे अरे इकडे 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 मी इकडे चिमे इकडे. अरे अरे हात, अरे अरे हात 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 हात. सर 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 चिम्या, कपडे खराब होते चिम्या, गपणार चिम्या काही म्हण्या गपकी. सर सर अरे कपडे खराब होते, कसं काय करते चिमू. सर 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 चिमडो खूप तुझ्या हो ना. चल घरात चल, चल बा घरात चल, चल 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 घरात चल, घरात चल. अरे घरात चल, घरात चल. सर गप 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 गप. अरे गप, अरे गप की शेंबड्या. सर हा चल घरात चल, घरात चल, घरात चल. काय काय पाहिजे सांग मला. काय पाहिजे तुला? खाऊ खायचा का? खाऊ खायचा? चावतो चावतो. चाव, दात लागन गप चिमडे गप ना. सर चल जा घरात, जा पळ, जा घरात, जा घरात जा. चिमू, ए चिमू, मी नाही येणार घरात. मी नाही येणार घरात. सर 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 चल, लट्टपट तुझं चाल ना. काय चाललंय बघितलं का? हे ज्यूस आणलं ना, ज्यूसचं काय झालं? काय देऊ? सर खोल. काच लागलो करते बरं एवढं? लाईट कमी आहे म्हणून का बहुतेक. बरं चला घे जेवायला. देतो थांब. चला आपण आता जेवण झालं. जेवण झाल्यानंतर ना आता आपण ना मस्तपैकी ना ही आईस्क्रीम आणलेली. कुठे गेलं? हां बघा, ही आईस्क्रीम आणली ना. आता आईस्क्रीम खाऊया. हे ना आपली आता इथं काय नाव ठेवायचं, हे ना नीट करून आणली आपण जरा. आपली डिस्कवर ही आपली गुलछडी. आत्ताच पुण्याला जाऊन आलो. तर ए गप रे गुड्ड्या. हे का हिला ना इथं बरंच काम राहिलं होतं, मग ते काम केलं. आणि हे गप रे बा, पडेल तशी गप. चला त्याने मस्त आईस्क्रीम खाऊया. आपण जो आत्ता आणलाय ना गणपतीसाठी स्टार, तो असा दिसतोय पहा. सर्व नको बा, नको उडत तुटेल, खराब होईल ते गप. सर आत्ता आपला हा व्हिडिओ थांबवतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टाटा, टेक केअर. ओके चला.